श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 12 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि या दिवशी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये एक वस्तू ठेवायची आहे. आपल्या घरातील पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात, घरातील दारिद्र्य गरिबी संपावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. तुळशीच्या मातीमध्ये अशी कोणती वस्तू ठेवायची आहे या व्हिडिओमध्ये आपण अशा 2 वस्तू पाहणार आहोत. 2 पैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये गाडू शकता, ज्यामुळे आपल्या घरामध्ये 4ही दिशांनी पैसा येईल, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल. आता ही वस्तू आपल्याला कोणती वस्तू असणार आहे, कशा प्रकारे मातीमध्ये ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मार्गशीर्ष गुरुवारी आपण श्री महालक्ष्मी व्रत करत असतो. त्याचबरोबर गुरुवारी तुळशी मातेची पूजा करताना आपण तुळशीला काही वस्तू अर्पण केल्या तर आपल्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होत असते. आणि तुळशीच्या मातीमध्ये सुद्धा आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. तुळशी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा हा महिना समर्पित आहे. विष्णू जर प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी ही आपोआप येत असते, कारण जेथे विष्णू आहेत तर तेथे माता लक्ष्मी सुद्धा असते. आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटोपून स्वच्छ वस्त्र वगैरे परिधान करायचे आहेत आणि तुम्ही देवपूजा करण्याअगोदर किंवा देवपूजा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तुळशीला पाणी घालाल तर यानंतर तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी जरी केला तरी सुद्धा चालेल. 2 वस्तू आपण बघणार आहोत. 2 पैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये गाडू शकता. त्याचप्रमाणे संध्याकाळी तुळशीजवळ आपण एक दिवा लावणार आहोत. त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर ते आवर्जून टाकायच्या आहेत. आता सकाळी आपण तुळशीला पाणी वगैरे घातल्यानंतर तुळशीची पूजा केल्यावर खास करून आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी तुळशीला 2 वस्तू अर्पण करायच्या आहेत. त्या म्हणजे आपल्याला चमचाभर कच्चे दूध आणि थोडीशी चिमूटभर हळद, तर ह्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होत असते. आता तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे, पिवळी एक कवडी घ्यायची आहे. तुमच्याकडे जर पिवळी कवडी नसेल तर तुम्ही विकत आणू शकता आणि जर पांढरी कवडी असेल तर ती हळदीच्या साहाय्याने पिवळी करून घेऊ शकता. आणि ही पिवळी कवडी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. पण हा उपाय करण्याअगोदर आपल्याला तुळशीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुळशीजवळ दिवा लावायचा आहे, तुळशीला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्ती लावायचं आहे आणि त्यानंतर ही कवडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जो आहे तर तो 108 वेळेला म्हणायचा आहे. लक्ष्मी मातेचा जो मंत्र येतो किंवा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र किंवा जो कमलात्मक मंत्र आहे तर तो तुम्हाला 108 वेळेला म्हणायचा आहे. म्हणजे कोणताही एक मंत्र, लक्ष्मी मातेचा कोणताही एक मंत्र म्हणा किंवा कमलात्मक मंत्र म्हणा किंवा बीज मंत्र म्हणा तर तो 108 वेळेला म्हणायचा आहे. यानंतर तुम्हाला 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे. 16 वेळेला म्हणणे शक्य नसेल तर 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आणि तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला थोडासा खड्डा काढायचा आहे आणि त्यामध्ये ही कवडी जी आहे तर ती ठेवायची आहे आणि ती आपल्याला मातीने पूर्णपणे ती मुजवून टाकायची आहे. म्हणजे त्या मातीमध्ये ती पूर्णपणे गाडायची आहे. पुन्हा आपल्याला ही कवडी जी आहे तर ती बाहेर काढायची नाही. जर पिवळ्या कवडीचा वापर करून हा उपाय करणे शक्य नसेल तर प्रत्येकाकडे एक वस्तू असते, ती म्हणजे नाणं. म्हणजे 1 रुपयाचं नाणं असू द्या, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, तर हे नाणं आपल्याला घ्यायचं आहे. आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर हे जे नाणं आहे तर त्याला सुद्धा आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीची ज्या ठिकाणी मूर्ती आहे, तुम्ही जर गुरुवारची पूजा मांडलेली असेल तर त्यामध्ये जी लक्ष्मीची मूर्ती आहे तर त्यासमोर आपल्याला हे नाणं ठेवायचं आहे. नाण्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. माता लक्ष्मीचं आपल्याला स्मरण करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील पैशासंबंधीच्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होऊ द्यात, माझे कर्ज जे आहे तर ते फिटू द्या. म्हणजे ज्या काही आर्थिक समस्या आहेत ज्या आपल्याला भेडसावत आहेत तर ती समस्या बोलायची आहे आणि त्यातून बाहेर पडावं असा मार्ग दाखव म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे नाणं जे आहे तर ते
4 ते 5 मिनिटं माता लक्ष्मीजवळ असू द्यायचं आहे. त्यानंतर हे नाणं आपल्याला उचलायचं आहे आणि तुळशीजवळ आपल्याला जायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर 108 वेळेला विष्णूंचा जो मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, तर हा मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे. लक्ष्मी मातेचा मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे आणि 16 किंवा 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आणि ज्याप्रमाणे कवडीचं आपण पाहिलं की कवडी आपल्याला मातीमध्ये गाडायची आहे, त्याचप्रमाणे हे नाणं सुद्धा तुळशीच्या मातीमध्ये गाडायचं आहे. कवडी किंवा नाणं दोन्हीपैकी एक वस्तू तुम्हाला त्या तुळशीच्या मातीमध्ये ठेवायची आहे. या वस्तू आपल्याला पुन्हा अजिबात वर काढायच्या नाहीत. त्यामुळे जितक्या खोल आपल्याला हे गाडता येईल तर तेवढ्या खोल आपल्याला ते मातीमध्ये पुरून टाकायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या घरातील धनासंबंधी, पैशासंबंधी ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे संध्याकाळी आपण तुळशी मातेजवळ आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिव्याची वात जी आहे तर त्याची दिशा खास करून उत्तरेकडे करायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला 2 फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत. यासोबत तुम्ही 1 कापूर आणि 1 हिरवी वेलची टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. आणि जर तुमच्याकडे पिवळी कवडी असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णूंचं स्मरण करून आपल्याला या दिव्याला नमस्कार करायचा आहे. यावेळेला सुद्धा तुम्ही विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते म्हणू शकता. माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तो म्हणू शकता. महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता. तर अशा प्रकारे या वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, दिव्यातील वात, लवंगा, वेलची हे जे साहित्य आहे तर ते एखाद्या झाडाखाली फेकून द्यायचं आहे. कवडी स्वच्छ करून तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे दिव्यामध्ये आपण कवडी आणि लवंगा टाकल्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर तिची कृपा आपल्या घरावरती सदैव राहते. तर असे छोटे छोटे उपाय आहेत जे आपण मार्गशीर्ष गुरुवारी करू शकतो.